घरात सुतक सुरू असताना असा शपथ सोहळा हिंदुत्वाच्या चौकटीत बसत नाही. मित्रहो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय डावपेच दुःखावरही स्वार झाले. तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी उरकण्यात आला. दुखवट्याचं सगळं वातावरण असताना काही गडबडीचं जे काही राजकारण करण्यात आलं ना, त्याबाबत बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत, उमटत राहतील. कारण ही एवढी साधी सहज दुर्लक्ष करण्याजोगी बाब नाही. आणि मग अगदी अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून याच मुद्द्यावर आज अग्रलेख आला. सामनाच्या या अग्रलेखात म्हटलंय, अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरलेला नाही, तोच अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीनं दुसरा धक्का दिलेला आहे. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर संमिश्र लोकभावना आहेत. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या अशा भावनाही काही लोकांनी व्यक्त केल्या. हे पद काही कर्तृत्वानं मिळालं असं नाही, मात्र ही घडामोड नक्की कोणाच्या इच्छेनं झाली हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे, असं या अग्रलेखात म्हटलंय. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी जो काही घाईघाईनं झाला ना, म्हणजे खरं तर तो उरकला गेला, त्यावर सुद्धा सामनानं भाष्य केलेलं आहे. शपथविधीचं सगळं काही बघा गुपचूप झालं आणि यावरच सामनानं म्हटलं, शरद पवार यांनी शांतपणे याचं उत्तर दिलेलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. अजित पवार यांच्यानंतर पटेल तटकरे वगैरे लोक पक्षाची धुरा सांभाळत आहेत. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं मत व्यक्त केलं. म्हणजे सुनेत्रा पवार त्यांच्या 2 मुलासह दुसऱ्याच दिवशी मुंबईला पोहोचल्या आणि आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला राजभवनामध्ये जात आहोत याचा सुगावा कुटुंबाला लागू दिलेला नाही. अजित पवारांच्या भाषेत सांगायचं तर सध्या राजकारण लय वंगाळ झालेलं आहे आणि या राजकारणाचे सूत्रधार भाजपचे सध्याचं नेतृत्व आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या सामनानं म्हटलंय. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं की आणखी काही हा सर्वस्वी त्यांचा स्वतःचा आणि पक्षाचा निर्णय आहे. पक्ष अजित पवार यांचाच होता. अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली आमदाराचा गट सत्तेत सामील झाला. त्यामुळं पवारांच्या निधनानंतर पक्षाचं भवितव्य काय, नेता कोण, हे प्रश्न तर होते. म्हणून मुश्रीफ यांनी सांगितलं की अजितदादानंतर पक्षाचे कार्यकर्ते आमदार सैरभैर होऊ नयेत, म्हणून सुनेत्रा पवार यांना घाईघाईनं नेतेपदी निवडलं. आता मुश्रीफ यांचं म्हणणं खरं मानलं तर एक गोष्ट महत्वाची, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची युती सनातनी विचाराच्या भाजपबरोबर आहे आणि घरात सुतक सुरू असताना असा शपथ सोहळा हिंदुत्वाच्या चौकटीत बसत नाही. सत्य वेगळंच आहे. दादांच्या निधनानंतर पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. पोशिंदा आणि पालक निघून गेल्यानं पोरखेपणाची जाणीव वाटली. त्यानंतर काही जणांच्या महत्वाकांक्षांना उधाण आलं. उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यामध्ये वाद आहे. पवार पाटलांचा पक्ष हा पटेलांचा पक्ष होऊ नये म्हणून काही जणांनी धावाधाव करून सुनेत्रा पवार यांना उपसिंहासनावर बसवलं. याचा अर्थ अजित पवारांचा पक्ष पुढे टिकेल आणि चालेल असं नाही. भर सागरामध्ये नौकेचा नावाडे निघून गेलेला आहे. नौकेतील प्रत्येक जण नौका आपापल्या पद्धतीनं वलवत आहे. सुनेत्रा पवार यांना त्या नावेत चढवल्यानं नाव वादळातून बाहेर पडेल काय? अर्थात या नावेला फडणवीस यांचं इंजिन आहे आणि इंजिनाचा रिमोट सुद्धा फडणवीस यांच्याकडे आहे, असं या अग्रलेखात म्हटलं आहे. सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार नाहीत. अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर ओलावा होता आणि त्यातूनच 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आणि प्रक्रिया सुद्धा सुरू झाली.
जिल्हा परिषद निवडणुकाच्या नंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचं ठरलं, पण अजित पवारच निघून गेले. पटेल तटकरे यांना विलिनीकरण नको आहे, हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचाच अजेंडा आहे. अजित पवारांच्या जाण्यानं पवार कुटुंबात आणि राज्याच्या घडामोडीमध्ये गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. पुढं पाहू. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, त्यांचं अभिनंदन. सुतक तर काय येतं आणि जातं, राजकारण थांबून कसं चालेल. खरोखरच राजकारण लई वंगाळ झालं आहे. मित्र हो, सामनाचा हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.